नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवरील धान्य वितरणामध्ये जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. हा बदल नक्की कशा प्रकारचा आहे, याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाभधारकांना देण्यात येणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपामध्ये जानेवारी 2026 पासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला अंत्योदय कार्ड धारकांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ तर 15 किलो गहू व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू वाटप करण्यात येत होते. मात्र त्यानंतर यामध्ये बदल करून पुरवठा विभागाने अंत्योदय कार्ड धारकांना 25 किलो तांदूळ तर 10 किलो गहू तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू असे धान्य वाटप करण्यात येत होते. मात्र डिसेंबर 2025चे धान्य वितरण सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मात्र जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रधारकांना 20 किलो तांदूळ तर 15 किलो गहू व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रीधारकांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू अशा प्रमाणात वाटप केले जाणार आहे. तर अशा प्रकारे रेशन कार्डवरील धान्य वितरणामध्ये बदल करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.